ती अंबरनाथ ट्रॅव्हल चाललेली हा त्याच्यात तुम्ही सगळं चारधाम करायला जायचं बर हा हा बर का बरं ना आणि ऐका या बॅग मध्ये पिशवी पैसे येत जपून हा काळजी करायच नाही इकडं मी फोन करीत अंबरनाथच्या मोबाईल वरती बरं हा हे सोमा सोडीन तुम्हाला सोमा अण्णांच्या गाडीत तिथवर सोडतो हा बस बाप्पू आणि बप्पूला एक ना दोतार कपडे चांगले चांगले घेऊन दे मी टाकलेत बप्पू लुंग तुम्हाला ती सगळं टाकलेलं आहे सतरंजीन ती हा पिशवी ठेव पुढं मस्त महिनाभर फिरून या बर जावा हे बघा माझा तुमच्यासोबत असा वागण्याचा अजिबात हेतू नाही पण ती जी माझ्या वडिलांसोबत वागली ते योग्य आहे का चुकीचं आहे मला ते सांगा ती माझ्या मुलीचं चुकीचं आहे मी जसा तिचा बाप आहे तुमचे वडील बी तिचे बापच आहे ती अत्यंत चुकीचं आहे मला कळालेलं आहे ती तिला ती फक्त जाणीव व्हावं म्हणून मी तिच्याशी तसं बोललोय मला काय तुम्हाला हाकलून द्यायला मी असं नाहीये पण माझ्या वडिलांसोबत असं केलं मला कसं वाईट वाटेल ना तुम्हाला राग येणारच वडील आहे तुमचे ती पण ज्यांनी मला आतापर्यंत शिकवलं वाढवलंय माझ्यासाठी एवढं उभा केलं आणि तिच्यासोबत एवढे हाल जर करत असेल तर काय काय वागणार मी चुकी माझ्या मुलीची जावं अत्यंत चुकी विचारा तिला तिला पस्तावा आहे का नाही तिचा नाही तर मग मला सरळ सरळ माझ्या मार्ग शोधायला अरे आपले आई वडील तसे नवऱ्याचे देखील आई वडील असतील तुला कळाय नको चुकलं माझं तुला मनापासून त्याचं वाटतंय का काही हा की चुकीचं होतं म्हणून चुकलं माझं आता आणि जर प्रत्येक मुलीने जर तिच्या सासू सासऱ्यांना जर आई वडिलांपर्यंत जपलं ना तर असे घराच्या बाहेर अनाथ आश्रम उघड काढणार नाहीत आपण त्यांना आणायला जाऊ आजच्या आज आत्ताच्या आत्ता कुठे आहेत ती तुला माहिती का त्यांना आणायला जाऊन कुठे गेलेत ती नाही माहिती आणि मग कसं काय बोलते तू माझं काय म्हणणं आहे इथून पुढे जर असं केलं ना हिचं नंतर बाकीचे लोक कसे आदर्श घेणार ही सगळ्या माहित होणार नाही सगळ्यांना